त्याबद्दल मी बीड वासियांच्या तरफचे सर्वांचे आपले आभार मानतो। मी जास्त काही बोलणार नाही। जस अण्णा सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषणात त्यांच्या पद्धतीने मांडतात। ही काय माझ्या मतदारसंघातली घटना नाहीये, पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाकडे गेलो, त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो, त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो, परिसरातली बोललो, घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्षात आलं, हे फोटो नंतर व्हायरल झाले। पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझं टाळकं सरकलं। अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रातही कधी झाली नसेल। आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो, तुम्ही बारकाईने जर बघितलं तर त्या गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस, त्याच्यासोबत त्या विंडमिलच्या प्रकारावरून हे सगळं कांड जे घडलेलं आहे, तो त्या बौद्ध समाजाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथं आले होते आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचं तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाले। आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचा संतोष अण्णा देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले। मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो, ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा। आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा। विटेकर साहेब, तुम्ही बोलताना ऐकत होतो मी, सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोललेत। आमचे दसांना अजून 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडला असतं। पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय उठवण्यासाठी मागतात। विटेकर साहेब, जो कोणी आहे तो नाही, तो वाल्मिक कराडाचे। मी आधीपासून जी मागणी करतोय की 6, 9 आणि 11 हे 3 दिवस, 2 मिनिटं बोलून द्या मला, 6, 9 आणि 11 या 3 दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं, मला चांगलं माहिती, धसांनाला मी रोज बोलतो, अण्णा ओ अण्णा, तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही ह्यांचे सीडीआर पासून मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अण्णाच नाही, लई जण येणार त्या सीडीआर वरती।